श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय नमः. अध्याय 10. गोरक्ष व गहिनीनाथ. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला ब्रह्मविद्येसहित सर्व शास्त्रे व विद्या दिल्या. सर्व मंत्र सिद्ध करून दिले. संजीवनी मंत्रही त्याला शिकविला. गोरक्ष मंत्र पाठांतर करून ठेवी. रोज स्वाध्याय करी. एकदा एका गावी एक विचित्र घटना घडली. मच्छिंद्रनाथ स्वतः भिक्षेसाठी गेला होता. गावातील काही मुले एका बाजूला खेळत होती. गोरक्षही तसा 12-14 वर्षाचाच. तो त्यांचे खेळ बघत होता. ती मुले त्याच्या जवळ आली. त्यांना मातीची बैलगाडी करून हवी होती. गोरक्षाने मातीचे बैल व मातीची गाडी करून दिली. आता गाडीवान करून हवा होता. गोरक्षाने मातीची एक लहान मानवी आकृती बनवली. सहज उजळणी म्हणून गोरक्ष त्यावेळी संजीवनी मंत्र म्हणत होता. त्याचा परिणाम असा झाला की त्या मातीच्या पुतळ्यात जीव आला. खरा बालक निर्माण झाला व ठ्या ठ्या करून रडू लागला. मुले घाबरून भूत भूत म्हणून धावत सुटली. वाटेत मच्छिंद्र त्यांना भेटला. मुलांना धीर देऊन तो त्यांना परत घेऊन आला. मुलांनी दुरूनच ती मातीची गाडी दाखवली आणि मातीच्या पुतळ्याचे जिवंत बालक कसे झाले ते सांगितले. 12-14 वर्षाच्या एका गोसावी मुलाने हे सारे केले असेही सांगितले. मच्छिंद्राने ओळखले हे गोरक्षाचेच काम. संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता. पण गोरक्ष कुठे? तोही भिवून पळून गेला होता. करभाजन ऋषींनी ह्या मातीतून जन्म घेतला आहे हे नाथाने दिव्य दृष्टीने ओळखले. त्याने पुढे होऊन त्या बालकाला प्रेमाने उचलले व त्याचे रडणे थांबवले. मग मच्छिंद्र मुलाला घेऊन गोरक्षाचा शोध घेण्यास निघाला. मुले त्याच्या पुढे भीतीने ओरडत पळत सुटली. प्रत्येक घरी जाऊन तो इथे गोरक्ष नावाचा गोसावी मुलगा आहे का असे विचारू लागला. बायाही घाबरल्या. पुरुष मच्छिंद्राला हटकू लागले. मच्छिंद्राने त्यांना सांगितले, गोरक्ष नावाचा एक मुलगा माझा शिष्य आहे. तो आधी सापडू दे, मग सगळ्या गोष्टींचा उलगडा करतो. मच्छिंद्राचा हाका ऐकून गोरक्ष लपला होता तेथून बाहेर आला. पण बालक बघून पुन्हा पळाला. तेव्हा बालक एका वस्त्रावर ठेवून मच्छिंद्राने गोरक्षाला आश्वासन दिले आणि सर्व हकीकत त्याच्याकडून समजून घेतली. अरे करभाजन ऋषींनी त्या मातीच्या पुतळ्यात प्रवेश करून अवतार घेतला आहे. चल आपण त्या मुलाचे पालन पोषण करू. याचे नाव आपण गहिनी असे ठेवू असे सांगून गोरक्षाला जवळ घेऊन मच्छिंद्र आपल्या राहत्या जागी गेला. लहान मुलाला मातेच्या ममतेने वाढवायचे त्याने ठरविले. पण भविष्य काही निराळेच होते. गावातील लोकांना मच्छिंद्र व गोरक्ष यांच्या योगशक्तीविषयी आदर वाटला. पण मुलाचे संगोपन ते करू शकणार नाहीत हे नक्की. गावात मधु नावाचा एक ब्राह्मण निपुत्रिक होता. त्याची पत्नी गंगाबाई मोठी प्रेमळ होती. गावातल्या लोकांनी मच्छिंद्राला सांगितले की मुलाला त्या जोडप्याच्या स्वाधीन करावे. त्यांचे संगोपन चांगले होईल. मच्छिंद्राने त्याचप्रमाणे केले. मच्छिंद्र त्या बाईला म्हणाला, हा करभाजन नावाचा ऋषी वैष्णवी अंशाने जन्म घेऊन आला आहे. याची थोरवी गहन आहे म्हणून याचे नाव गहिनी ठेवले आहे. याचे संगोपन कर. 12 वर्षांनी गोरक्ष इथे येईल व याला योग दीक्षा देईल. तुझा पुत्र म्हणूनच हा प्रसिद्ध होईल. जगत उपकारासाठी ह्याला गोरक्ष
नेईल तेव्हा तू ह्याला पाठव. बाई म्हणाली, तुम्ही योगी, एवढी ममता तुमच्या ठाई कशी? हा माझा पुत्र म्हणूनच मला द्या. मच्छिंद्र म्हणाला, तसेच होईल, पण 12 वर्षांनी गोरक्षाबरोबर हा निघून जाईल एवढे लक्षात ठेव. सर्वांच्या समोरच त्याने तो मुलगा मधु व गंगाबाई यांना दिला. गोरक्षासह मच्छिंद्र तेथे आणखी काही दिवस राहिला व नंतर ते दोघे उत्तरेस बद्रिकाश्रमाकडे गेले. गोरक्षाला बद्रिकाश्रमात साधनेसाठी ठेवावा असे मच्छिंद्राच्या मनात होते. फलश्रुती या 10व्या अध्यायाच्या पठणाने स्त्री दोष नाहीसे होतील, मन निष्कपट होईल, मुले जगतील. ओम श्री गुरुदेव दत्त.